श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मागच्या व्हिडिओमध्ये मी खास सांगितलं होतं की महाराजांच्या या घरी प्रश्नांसाठी काय करायचं आहे, तर सगळ्यांना हळूहळू कळायला लागलं की इथली पद्धत काय आहे आणि ज्यांना पत्ता हवा आहे महाराजांच्या घराचा तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती पत्ता आणि फोन नंबर अशा दोन्ही गोष्टी त्याच्यावरती आहे आणि त्याच्याकरता येण्यापूर्वी फक्त फोन करा आणि फोन झाल्यावर इथलं काय गोष्टी घडतायत कसं तुम्हाला त्याचं मार्गदर्शन केलं जाईल। मी खरं आजचा व्हिडिओ याकरता खास करते की महाराजांची एक अगाध लीला मला महाराजांनी दाखवली, काही मलाच अडकलेले प्रश्न महाराजांनी सोडवले आणि एक आनंदच दिला वेगळ्या पद्धतीचा। खरं तर आता परवाच गुरुपौर्णिमा झाली, महाराजांना रक्षाबंधन, माझे बंधू म्हणजे आपल्या सगळ्यांचेच बंधू अक्कलकोटला महाराज श्री स्वामी समर्थ आहेत, असं वाटलं महाराजांना जाऊन राखी बांधावी आणि आपलं रक्षाबंधन तिथे करावं म्हणून खूप घाईघाईमध्ये गुरुवार झाल्यावर लगेच घाईघाईमध्ये शुक्रवारी संध्याकाळी निघून पहाटे 4 वाजता वटवृक्षाच्या मंदिरामध्ये आम्ही गेलो। गेल्यावर असं लक्षात आलं की आपण महाराजांना राखीच आणली नाहीये, मग आता करायचं काय। आतमध्ये महाराजांनी घेतलं आणि ही महाराजांची आगाध लीला होती की रक्षाबंधन, मी तुझा भाऊ आहे हे तू मानतेस पण खरं मी तुझा गुरु आहे, पण तरी सुद्धा राखी बांधण्याची तुझी ओढ जी आहे ती मला कळतीये। माहीत नाही महाराजांची माफी मागितली, काय करावं कळत नव्हतं आणि नमस्कार करून एका कडेला जाऊन आम्ही बसलो, कारण 4:45ची जी आरती असते महाराजांची पहिली ती म्हणजे आपण तिथे जाऊन ऐकावी, त्या आरतीत सहभागी व्हावं असं मनापासून इच्छा होती आणि ती आरती सुरू झाली। अगदी सगळे तल्लीन झाले होते, लाखो लोक त्या वटवृक्षाच्या तिथे होती आणि प्रचंड गर्दी होती आणि ते दर्शन झालं, खूप आनंद वाटला। आणि जेव्हा थोडी गर्दी आरतीनंतर कमी व्हायला लागली तेव्हा महाराजांनी अक्षरशः माझ्या आणि माझ्या मुलीच्या पायापाशी एक राखी होती ती आम्हाला सापडली। म्हणजे महाराजांनी असा संकेत दिला, ही राखी हे बंध आपले असेच आहेत की तू आणायची आणि मी द्यायची गरज नाही, तर आपले बंध या राखीच्या निमित्ताने इथे पायाशीच आहेत आणि ती राखी महाराजांचा आशीर्वाद म्हणून आम्ही पुण्याला घेऊन आलो। वेगळीच लीला महाराजांनी घडवली आणि अतिशय वेगळाच आनंद त्यांनी दिला। आणि आरती झाल्यानंतर एक ताई आल्या आणि त्यांनी जे आपल्या यूट्यूब चॅनलवर काही व्हिडिओज असतात ते त्यांनी बघितले होते, अगदी महाराजांना नमस्कार कसा करावापासून सगळे अनेक व्हिडिओज आपण याच्यावर टाकतो ते त्यांनी बघितले होते आणि महाराजांनी तिथेही गंमत दाखवली की आपण जे सारखं म्हणतोय किंवा सारखं तोंडातनं बोललं जाते की महाराजांचं घर आहे, त्याची प्रचिती परत महाराजांनी तिथे दिली। त्या ताईंनी मला 2 चाफ्याची फुलं हातात दिली आणि सांगितलं, स्वामींच्या घरी महाराजांना व्हा, ही घटना वटवृक्ष मंदिरात घडतीये, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती। आणि 2 बेसनाचे लाडू त्यांनी दिले आणि सांगितले माझ्या त्या महाराजांना घेऊन जा। प्रत्यक्ष जिथे महाराजांचं वास्तव्य आहे, जिथे महाराज आहेत तिथून एखादा प्रसाद आपल्या स्वामींच्या घरी मिळावा, ही खरंच कुठली छोटी गोष्ट नाही, ही महाराजांची आगाध आणि आगाधच लीला आहे। अशी स्वामींची ही लीला, स्वामींचे आशीर्वाद आपल्या खरंच पाठीशी राहावं हे खरंच मनापासून वाटतं। मग त्यापुढे आमचा प्रवास सुरू झाला, ते आम्ही गुरु मंदिरात गेलो आणि गुरु मंदिरात गेल्यावरती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गुरु मंदिर म्हणजे बाळप्पा महाराजांचं मठ। तिथे गेल्यावर महाराजांची पावलं उमटलेली आहेत त्या मठामध्ये आणि तिथे त्यांनी पांढरे चौकोन केले, त्याच्यावर पाय द्यायचा नसतो आणि ते दर्शन घेत त्या गजानन महाराजांची तिथे समाधी आहे त्याचं दर्शन घ्यायचं असतं। आणि गुरु परंपरा म्हणून ते गुरु मंदिर म्हणजे स्वामी समर्थांचे शिष्य हे बाळप्पा महाराज, बाळप्पा महाराजांचे शिष्य गजानन महाराज, असं हे नातं त्या मठामध्ये प्रकर्षाने जाणवतं। गुरु आणि शिष्याचं एक नातं त्या मठामध्ये जाणवतं। ते दर्शन घेतल्यानंतर बाहेर आलो, तिथे छान मोठं झाड आहे, त्या झाडाच्या पारावर आम्ही बसलो होतो आणि स्वामी समर्थांचं नामस्मरण करत होतो। तितक्यात एक तिथनं व्यक्ती आला आणि मला बघून तो थांबला। मी म्हटलं याने कुठेतरी आपल्या यूट्यूबवर किंवा काहीतरी कुठेतरी ओळख असेल, कसं मी प्रत्यक्षात तुम्हा लोकांना बघितलेलं नसतं पण कोणी ना कोणी आपल्याला या निमित्ताने बघितलेलं असतं। ते थांबले, ते म्हणले काय महाराजांची लीला आहे, मी तुमचे व्हिडिओज ऐकले आणि त्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की 3 पौर्णिमा तरी अक्कलकोटला करा आणि माझी पहिली पौर्णिमा आहे। माझ्या मनाला एवढं प्रचंड समाधान झालं की महाराजांनी जे संकेत दिलेत की लोकांना पौर्णिमा करायला सांग, अक्कलकोटला दर्शनाला यायला सांग, हे सगळंच्या सगळं आपल्या तोंडून कळत नकळत महाराज लोकांसमोर आणत आहेत आणि खरंच मनापासून या सगळ्या व्यक्ती ते कार्य करायला देखील लागले आहेत। मी महाराजांचे म्हणले, महाराज तुमचे अनंत उपकार आहेत की जे काही बोललं जातं आहे त्या मनावर ते ठसतं आहे आणि तुमचे भक्त त्यानिमित्त अक्कलकोटला येऊन तुमचं दर्शन घेत आहेत आणि मुहूर्त कुठला तर पौर्णिमा,
त्यांना प्रचंड आनंद झाला होता. मलाही खूप आनंद झाला होता की त्यांनी महाराजांचं हे सगळं ऐकलं होतं, त्या दिशेने ते पुढे चालले होते. मग ते म्हणले, ताई मी बसू का तुमच्या इथे? तर ते माझ्या इथे बसले. माझ्या मनात एक प्रश्न आहे म्हणले. त्यांना माहिती होतं की प्रश्न मी फोनवर घेत नाही. प्रश्न कुठे घेतले जातात? तर महाराजांच्या घरात प्रत्यक्ष महाराजांच्या समोर घेतले जातात. पण ताई माझ्या मनामध्ये एक शंका आहे, माझ्या मनामध्ये काही गोष्टी आहेत, तर मी काय करावं मला माहिती नाही. आणि बोलता बोलता ते ओघात असं म्हणून गेले की मला महाराजांनी पौर्णिमा सुरू करायला लागली, ते निमित्त आहे स्वामींचं घर आणि हा व्हिडिओ, आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी पौर्णिमा सुरू केली. पण मी महाराजांची सेवा कशी करू हे मला अजिबात कळत नाही. मी पौर्णिमेला इथे करू काय हे मला लक्षात येत नाही. आणि अचानकपणे तोंडातनं असं निघून गेलं की जेव्हा तुम्ही कुठल्याही मठात जाल तेव्हा त्या मठामध्ये तुम्ही झाडू घेऊन मठ झाडा, मठ पुसा, ही खूप मोठी सेवा आहे. आणि त्यांनी मला सांगितलं, काय आघात लिहिलाय. काल रात्री सुद्धा मी जेव्हा अक्कलकोटमध्ये नुकताच पोहोचलो तेव्हा मी पहिले गुरुमंदिरात आलो आणि कुठल्या तरी बाबांनी माझ्या हातात झाडू दिला आणि मी गुरुमंदिर झाडायला लागलो. महाराजांनी एखादी गोष्ट सांगावी आणि ती काहीतरी घडावी, याच्याहून वेगळी लीला काय असावी महाराजांची. आणि म्हणजेच हे कार्य महाराज कळत नकळत इथून स्वामींच्या घरातनं करता आहेत. त्यांचा जो प्रचार माझ्या माध्यमातून करायचा प्रयत्न करतात, म्हणजे निव्वळ निमित्त ते आहेत आणि मला बोलायला लावतात ते. आणि जे काही होतं आहे, महाराजांच्या भक्तीला मंडळी लागतात, ती खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि त्या आनंदात पुढे मी मठात गेले, समाधी मठामध्ये. समाधी मठामध्ये गेल्यानंतर नेहमीच आम्ही अभिषेक वगैरे करतो, कारण समाधी मठाच्या त्या काळ्या दगडाला स्पर्श करायची ओढ असते. तर त्या अभिषेकासाठी मी बसले होते. तितक्यात त्या गर्दीत नाही एक दादा धावत आले आणि त्यांनाही प्रचंड आनंद झाला होता. आणि त्यांनी सांगितलं की मला तुम्हाला कधी भेटतो असं झालं होतं आणि आपली भेट ही समाधी मठात व्हावी, याच्यासारखा दुसरा मला काही आनंद नाहीये. म्हणलं तुम्ही इथे दर्शन घ्या महाराजांचं आणि महाराजांच्या घरी पुण्याला या. हे सगळं जे घडवतं आहे ते महाराज घडवत आहेत. जे कार्य चाललं आहे ते महाराजांच्या आशीर्वादाने चाललं आहे. कधी कधी असं वाटतं की आपण काही एक माणूस म्हणून चुकतोय का, आपल्याकडनं काही चुका होत आहेत का, तर याची लगेच महाराज त्याची एक म्हणतात की शिक्कामोर्तब करतात की नाही हे बरोबर चाललंय, हे तू नाही करत आहेस, हे मी तुझ्याकडनं करवून घेतोय. आणि माझ्या भक्तांना जो माझा कायम म्हणणं आहे की माझ्या विचारांचा प्रसार करा, माझ्यापर्यंत लोकांना येऊन पोचवा आणि त्यांचे जे प्रश्न आहेत किंवा त्यांची जी काळजी आहे ती सगळी काळजी ही मी त्यांची वाहून घेईन आणि मी त्यांना त्यातनं बाहेर काढीन. आणि तिसरा एक प्रचंड वेगळा प्रसंग त्याच ठिकाणी अक्कलकोटच्या दारी घडला. तो बस स्टॉपवर झाला. एक व्यक्ती इथे येऊन गेला होता, खूप मोठं नाव आहे त्या व्यक्तींचं. ते इथे येऊन गेले, त्यांनी स्वामींना विचारलं मी या प्रश्नातनं कसा सुटेल, प्रचंड मोठं संकट डोक्यावर आहे. आणि महाराजांनी त्यांना 3 पौर्णिमा करायला सांगितल्या होत्या. त्यातली एक पौर्णिमा पहिली त्यांनी केली. आजची जे ही जी होती आत्ताची नारळी पौर्णिमा ही दुसरी होती. त्याच्या आधी त्यांचा 2 दिवस मला फोन आला की ताई मला पौर्णिमा करायला माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी पौर्णिमा करू शकत नाही. त्यांचा फोन आला तर सोमवारी. मी त्यांना म्हटलं तुम्ही काहीही करा, मुंबईला असतात ते, तिथनं पायी चालायला लागा आणि अक्कलकोटला जाऊन पोचा. मला पैसे नाहीत हे कारण सांगू नका. महाराज आपल्या पौर्णिमा करताना कधी आपल्या भक्तांना संकटात टाकत नाहीत. आणि ते त्या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे परवा अक्षरशः अक्कलकोटमध्ये भेटले. त्यांची सगळी पैशाची व्यवस्था महाराजांनी परिपूर्ण केली होती. पौर्णिमा त्यांची पूर्ण झाली आणि त्याच्या चेहऱ्यावर त्या दिवशी अक्कलकोटच्या त्या दारामध्ये प्रचंड आनंद होता. आणि हेच महाराजांना हवंय की तुम्ही फक्त ठरवा की माझ्यापर्यंत येऊन पोचायचे आणि महाराज त्यातनं मार्ग काढतील. अशा महाराजांच्या लीला, असे आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठी राहो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.